कारक प्रकरण आपण कालपासून सुरू. दोन प्रकारच्या त्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. दोन प्रकारच्या विभक्ती आहेत, कारक विभक्ती, उपपद विभक्ती. त्यापैकी कारक विभक्ती आपण शिकत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला कारक कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आपण कारक म्हणतो. जसं रामः बाणेन रावणं मारयति. या वाक्यामध्ये मारयति या क्रियापदाशी रामचा संबंध आहे. सगळ्याच शब्दांचा संबंध आहे, परंतु रामाचा कर्ता रूपाने संबंध आहे. मारणारा राम आहे म्हणून राम शब्दाचा कर्ता रूपाने संबंध. कशाने मारत आहे तर बाणाने मारत आहे. मारण्यासाठी बाण हे साधन वापरत आहे आणि जे साधन आहे त्याला आपण करण म्हणतो. म्हणून बाणेन या पदाचा मारयति या क्रियापदाशी करण रूपाने संबंध आहे. कोणाला मारतोय तर रावणाला मारतोय. मारण्याची क्रिया रावणावर होत आहे म्हणून काय आहे, कर्म आहे. तेच रावणम या पदाचा मारयति या क्रियापदाशी कर्म रूपाने संबंध आहे. ठीक आहे, हे आपण काल पाहिलेलं आहे. अजून आपण सामान्य परिभाषा कारकाच्या पाहिलेल्या आहेत. एकूण 8 कारक आहेत. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण संप्रदान पर्यंत पाहिलेलं आहे. कर्ता म्हणजे जो क्रिया करतो त्याची प्रथमा विभक्ती करायची. कर्म म्हणजे ज्याच्यावरती क्रिया घडत आहे त्याची द्वितीया करायची, जे काही कर्म असेल. करण ज्याच्या सहाय्याने क्रिया होत आहे, साधन म्हणून क्रिया करण्यासाठी जे वापरलं जात आहे त्याला करणकारक म्हणतात. आणि जे करण असणार आहे त्याची तृतीया विभक्ती. संप्रदानकारक त्याच्यासाठी क्रिया घडते त्याला संप्रदान म्हणतात. चतुर्थी विभक्ती करायची आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत समजलंय? थोडक्यात आहे, डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. समजलं इथपर्यंत निवेदिता मॅम? हो सर, समजलं. चालेल, पुढे बघा. 5वं कारक आहे अपादान कारक. अपादान कारकाची पंचमी विभक्ती केली जाते. परिभाषा काय आहे? ज्याच्या पासून क्रिया वेगळी होत आहे. उदाहरण बघा, उदाहरणामध्ये समजेल हे कारक. वृक्षात पत्राणि पतंती असं वाक्य आहे. अर्थ काय आहे? वृक्षापासून पाने पडतात. ठीक आहे, पडण्याची क्रिया आहे. पाने पडण्याची क्रिया कशापासून वेगळी होत आहे? कुठून पाने पडत आहेत? झाडापासून, वृक्ष. वृक्षापासून पाने पडत आहेत. म्हणजे पाने पडण्याची क्रिया वृक्षापासून वेगळी होत आहे. असे ज्याच्यापासून क्रिया वेगळी होत असेल त्याला काय म्हणायचं आहे? अपादान कारक. आणि त्याची कोणती विभक्ती करायची आहे? पंचमी. म्हणून आपण वृक्षात या पदाची कोणती विभक्ती केलेली आहे? पंचमी विभक्ती केलेली आहे. ठीक आहे, समजलं? संबंधकारक. संबंधकारकाची षष्ठी विभक्ती करायची आहे. परस्पर संबंध साधण्यासाठी या कारकाचा वापर केला जातो. जसं लक्ष्मण रामस्य भ्राता अस्ति. लक्ष्मण हा कोणाचा भाऊ आहे? रामाचा भाऊ आहे. चाचीचे असा चिन्ह या संधीमध्ये वापरले जातात. राम आणि लक्ष्मणाचा संबंध सांगायचा आहे, त्यामुळे ज्याचा संबंध सांगायचा आहे त्याची षष्ठी विभक्ती करायची आहे. जसं लक्ष्मण रामस्य भ्राता अस्ति. लक्ष्मण रामचा भाऊ आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणून राम शब्दाची काय झालेली आहे? षष्ठी विभक्ती झालेली आहे. पुढे अधिकरण कारक आहे. अधिकरण कारकाची सप्तमी विभक्ती करायची आहे. परिभाषा काय आहे? स्थान सांगण्यासाठी. एखादी वस्तू किंवा व्यक्तीचं स्थान आपल्याला सांगायचं आहे, ठिकाण आपल्याला सांगायचं आहे, तर त्या ठिकाणाला म्हणतात अधिकरण कारक. आणि तो जो शब्द असेल ठिकाण सांगणारा त्याची करायची आहे सप्तमी विभक्ती. जसं श्याम नावाचा एक विद्यार्थी आहे, त्यानुसार आपण उदाहरण घेतलं. श्यामः विद्यालये अस्ति. श्याम कुठे आहे? विद्यालयामध्ये आहे. श्यामचं असण्याचं ठिकाण सांगितलं जात आहे. श्याम विद्यालयामध्ये आहे. जसं ऋग्वेदी कुठे राहते? जिल्ह्याचं नाव काय ऋग्वेदी तुझ्या?
शिरूर. शिरूर. तू शिरूर मध्ये राहते तर शिरूर नगरामध्ये राहते कसं म्हणशील? ऋग्वेदी शिरूर नगरे वसती. ऋग्वेदी कुठे राहते? शिरूर नगरामध्ये राहते. ठीक आहे, समजलंय? म्हणजेच ठिकाण सांगितलं जात आहे. अधिकरण समजलंय? हो सर. आणि शेवटी संबोधनकारक आहे. बोलावण्यासाठी, एखाद्याला हाक मारण्यासाठी, बोलावण्यासाठी संबोधनकारकाचा वापर केला जातो. आणि ज्याला बोलवायचं आहे त्या शब्दाच्या अगोदर हे असं बोललं जातं. हे, अरे, हो हो असे संस्कृतमध्ये त्याच्यासाठी अव्यय वापरले. ठीक आहे, जैसे ज्याप्रमाणे हे राम माम रक्ष, हे राम माझे रक्षण कर. रामाला हाक मारून म्हटलं जात आहे की हे राम तू माझे रक्षण कर. जसं की मला आता वर्गामध्ये कोणाला काही बोलायचं सांगायचं असेल, उत्तर दे असं सांगायचं असेल, उदाहरणार्थ कृष्णाली आहे तर हे कृष्णाली उत्तरम यच्छ, उत्तर दे. हे सानिके उत्तरम वदतु अथवा वद. ठीक आहे, तर हे सानिके, हे ऋग्वेदी, हे कृष्णादी, हे राम, हे लक्ष्मण, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला कोणाला बोलवून काही व्यक्त करायचं असेल, बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी संबोधन कारक वापरलं जातं. आणि संबोधन कारकामध्ये विभक्ती कोणती वापरली जाते? तर प्रथमा विभक्तीच वापरली जाते. फक्त एक वचनामध्ये थोडासा बदल केला जातो. जसं की राम शब्दाचं प्रथमा विभक्ती एक वचन काय आहे? राम. राम. बरोबर, राम, रामौ, रामाः प्रथमा. यामध्ये राम चा विसर्ग काढून टाकला आणि राम असं ठेवलं. बरोबर आहे. तर राम, हे राम, आणि द्विवचन आणि बहुवचन संबोधनामध्ये जास्त तसं वापरतात प्रथमा विभक्तीचं. हे राम, हे राम द्विवचन आणि हे राम हा संबोधन, अशा पद्धती. ठीक आहे, समजलंय सामान्य रूपामध्ये कारक प्रकरण नेमकं काय आहे, कशा पद्धतीने अर्थ केला जातो, अशा पद्धतीने कोणत्या पदाची कोणती विभक्ती केली जाते. समजलंय? आता इथे आपण वचनाचा जास्त विचार केलेला नाही, फक्त कारक, कर्ता, कर्मकरण कशाला म्हणायचं आणि विभक्ती कशा पद्धतीने करायची हे आपण इथे पाहिलेलं आहे. समजलंय? हो. ठीक आहे. हो सर. तर एक एक कारक आपल्याला सविस्तर शिकायचं आहे. पहिलं कारक आहे कर्ता कारक. कर्ता कशाला म्हणायचं? जो क्रिया करतो त्यास कर्ता असे म्हणतात व कर्त्याची प्रथमा विभक्ती केली जाते, प्रथमा विभक्ती होते, हे आपण पाहिलेलंच आहे. फक्त आता एकवचन, द्विवचन आणि बहुवचनामध्ये कर्ता आपल्याला बघायचा आहे. जसं पहा, एकच वाक्य आपण एकवचन, द्विवचन आणि बहुवचनामध्ये घेतलेलं आहे. रामः फलम खादती. कर्ता एक वचनामध्ये आहे म्हणून क्रियापद सुद्धा एक वचनामध्ये खादती असं क्रियापद घेतलेलं आहे. बरोबर. तर खाण्याची क्रिया कोण करत आहे? तर एक राम करत आहे म्हणून रामः. बरोबर. आता द्विवचनामध्ये दोन कर्ते आपल्याला म्हणायचे आहे की दोन राम फळ खात आहेत म्हणून वाक्य कसं केलं? रामौ फलम खादतः. दोन राम फळ खात आहेत. एकच फल, फलमचं एक वचनच ठेवलेलं आहे कारण की ते कर्म आहे. आपल्याला या वाक्यामध्ये फक्त कर्ता आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि आपण तथ्यतः जर पाहिलं तर दोन राम एक फळ कट करून खाऊ शकतात, कापून खाऊ शकतात. त्यामुळे रामौ फलम खादत, दोन राम फळ खात आहेत. आणि बहुवचन रामाहा फलम खादन्ति, अनेक राम फळ खात आहेत. तीन किंवा तीन पेक्षा जास्त राम फळ खात आहेत. कर्ता कोण आहे? तर राम कर्ता आहे. एकवचन, द्विवचन, बहुवचन. राम, रामौ, रामा हा. ठीक आहे. आणि जो कर्ता आहे त्याची प्रथमा विभक्ती म्हणून राम शब्दाची आपण इथे प्रथमा विभक्ती केलेली आहे. राम, रामौ, रामा. आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं.
म्हणून क्रियापद सुद्धा बदललेलं आहे. खादती, खादतः, खादंती. राम एक वचन मध्ये आहे म्हणून खादती सुद्धा एक वचनामध्ये. राम द्विवचनामध्ये आहे म्हणून खादतः सुद्धा द्विवचनामध्ये. पठती, पठत, पठंती शिकलेलो आहोत आपण पाचचे पाच लकार. हे सगळं शब्दरूप धातुरूप हे सगळे तुम्हाला आता इथे कामाला येणार आहेत. त्यामुळे शब्दरूप आणि धातुरूपाची चांगली रिव्हिजन करा. रामा हा बहुवचनामध्ये आहे म्हणून खादंती बहुवचनामध्ये आहे. समजलं इथपर्यंत? शब्द समजलेत हे? करता. आता करता सर्वनामामध्ये सुद्धा आपल्याला बोलता येत. रामः वापरायचं नाही आपल्याला, परंतु तो फळ खात आहे म्हणायचं आहे. तर सह फलम खादती. अस्मिन् वाक्ये कः कर्ता भवति, कः कर्ता अस्ति वदतु. सह फलम खादति अस्मिन् वाक्ये कः कर्ता अस्ति. सह सह कर्ता अस्ति. गुड. तौ फलम खादतः. तौ कर्ता, कर्ता कौ स्तः. तौ कर्ता स्तः. ते फलम खादंती. कोण करता आहे? ते ते करता आहे. बरोबर की नाही? सह तौ ते एकवचन द्विवचन बहुवचन. आता या ठिकाणी कर्ता समजण्यासाठी आपण सोपी सोपी उदाहरणं घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये कर्ता सुरुवातीलाच आहे. परंतु पुस्तकामध्ये किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम म्हणजे वाक्यामध्ये सुरुवातीलाच असेल असं नाही. कारण की संस्कृतमध्ये कोणतेही पद कुठेही वापरले तरी चालते. क्रियापद सुरुवातीला वापरले तरी चालते. कर्म करता शेवटी वापरलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळे तशा पद्धतीने समजायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. कह फलम खादती. कोण फळ खातो? प्रश्न जर कर्त्याच्या वरती विचारायचा असेल तर ते सर्वनाम सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये वापरले जातं. म्हणून कह फलम खादती उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? रामः रामः फलं फलं खादति. खादति. रामः फलम खादति. कौ फलम खादतः. रामौ फलं खादतः. ये फलम खादन्ति. ये फलम खादन्ति. रामाः फलं खादन्ति. रामाः फलम खादन्ति. समजलंय? आता हे पुल्लिंगामध्ये पाहिलं आपण. स्त्रीलिंगामध्ये सारखंच करायचं आहे. एक वचन द्विवचन बहुवचन. एक वचन मी इथे करून दिलेलं आहे. बहुवचन एक एक जण करा. ऋग्वेदी कर. सीता भोजनम पचती. द्विवचन काय होईल? सर पुल्लिंग मध्ये ना स्त्रीलिंग. सीता शब्द स्त्रीलिंगी आहे. ठीक आहे. स्त्रीलिंग मध्ये ना सीता शब्दाचं द्विवचन काय होतं? द्विवचन सीते. सीते. हम्म. सर सांगू का मी? सानिका सांग. सीते भोजनं पचतः. सीते भोजनम पचत. छान. बहुवचन. बहुवचन. हं, सानिका. सीताः. सीताः भोजनं सीताः भोजनं पचन्ति. 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 बरोबर. छान. सीताः भोजनम पचन्ति. ठीक आहे. पुढे सा भोजनम पचती. आता साच एक वचन द्विवचन बहुवचन काय होतं? सा ते ताहा. बोला. द्विवचन. ते भोजनं पचतः. हे भोजनम पचत. निवेदिता मॅम. बहुवचन.
निवेदितमं बहुवचन सा ते सीतः ताः भोजनं ताः भोजनं तः भोजनं पचन्ति। बरोबर. का भोजनं पचति द्विवचन के भोजनं पचतः का के काः स्त्रीलिंगामध्ये किम सर्वनामाची रूप आहेत ही. ठीक आहे. दुसरं जे वाक्य आहे सह तौ ते सा ते ताः हे तत् सर्वनामाची रूप आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. आणि कह कौके काके काहा किम के कानी हे किम सर्वनामाची रूप आहेत जे की आपण प्रश्न तयार करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. तर स्त्रीलिंगामध्ये का के काहा काहा भोजनं पचति का भोजनं पचति के भोजनं पचतः काहा भोजनं पचन्ति. पुढे नपुंसकलिंग फलं पतति द्विवचन सांग बरं कृष्णाली. फलमचं द्विवचन काय होतं. फलम फले. बरोबर फलम फले फलानी. फलम पतति फले पततः फलानी पतन्ति. समजतंय का ऋग्वेदी समजतंय. हो सर. आता तत् एक वचन द्विवचन बहुवचन तत् ते तानी तत् पतति ते पततः तानी क्रियापद तानी पतंती. पतन्ति. पतंती. प्रश्न कसा होईल किम पतति. एक वचनामध्ये किम पतति फलम पतति. द्विवचनामध्ये किम के कानी के पततः काय होईल के पततः. के के पततः. के पततः. आणि बहुवचनामध्ये कानी पतंती. कानी पतन्ति. पतंती. हे समजलंय. हो आता सर. या चार्ट मध्ये आपण फक्त प्रथम पुरुषाचा कर्ता पाहिलेला आहे. कोणत्या पुरुषाचा कर्ता पाहिला प्रथम पुरुषाचा. आता कर्ता जर मध्यम पुरुषामध्ये असेल जसं की तू फळ खात आहे असं मला म्हणायचं आहे. कोणाला उत्तर येईल बरं तू फळ खात आहे. हे आपण पाहिलेलं आहे. कुठे धातू रूपाने ज्यावेळेस आपण शिकलो त्यावेळेस पाहिलेलं आहे. तू फळ खात आहे. सांगा बरं काय होईल. त्वं फलं हम्म. खादसि। व्हेरी गुड छान. त्वं फलं खादसि तू फळ खात आहेस. द्विवचन युवां फलं खादसः। खादतः. छान. बहुवचन खादतः बहुवचन यूयं फलं खादथ. यूयं फलं खादत. छान मग खूप झालं. आता उत्तम पुरुषामध्ये मी फळ खात आहे. ऋग्वेदी फलसी. मी फळ खात आहे. मी फलं खादसी. खादसी कसं होईल. मी म्हणजे कोणता पुरुष कोणतं वचन आहे ऋग्वेदी. मी म्हणजे कोणता पुरुष प्रथम पुरुष मध्यम पुरुष की उत्तम पुरुष. उत्तम पुरुष सर। उत्तम पुरुष. आणि वचन एक वचन. एक वचन आहे. बरोबर. मग एक वचन खादामीच सॉरी मीच सांगितलं. खादतीचं काय होईल खादामी. तर वाक्य काय होईल पूर्ण अहम फलम खादामी. आम्ही दोघे फळे खात आहोत. सानिका माईक अनम्यूट आहे. आवाम हं? फलं खादामः. खादावः सॉरी. खादावह. आम्ही सर्व फळ खात आहोत. निवेदिताना वयं फलं खादामः। छान. वयम फलम समजलं आता तुम्हाला तीनही पुरुषामध्ये करता. हो सर. हो सर। तर त्याची प्रथमा विभक्ती करायची आहे.
मग भलेही त्या कर्त्यासाठी एखादा शब्द असेल, जसं की राम शब्द आहे किंवा सर्वनाम असेल, तरी सुद्धा त्याची प्रथमा विभक्ती करायची आहे. जसं की आपण तत्सर्वनाम घेऊन सहतवते प्रथमा विभक्तीमध्ये, सा ते ताहा स्त्रीलिंग प्रथमा, तत्ते तानी स्त्रीलिंग, मध्यम पुरुषामध्ये त्वम युवाम युयम आणि उत्तम पुरुषामध्ये अहम आवाम वयम हे कोण आहेत? कर्ता आहेत. तर इथे तत्च्या ऐवजी एतत् सुद्धा सर्वनाम येईल, कारण की तत् सर्वनामाचा अर्थ जी वस्तू किंवा व्यक्ती आपल्यापासून दूर आहे त्यासाठी आपण तत्सर्वनाम वापरतो, तो या अर्थामध्ये. ठीक आहे. परंतु आपल्या जवळ असेल तर आपण मराठीमध्ये हा म्हणतो, आणि ते हाचाच अर्थ व्यक्त करण्यासाठी संस्कृतमध्ये एतच हे सर्वनाम आहे. बरोबर आहे. तर सहच्या ऐवजी आपण, जर आपल्याला जवळच्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर आपण एतत् सर्वनाम सुद्धा वापरू शकतो. एषः एतौ एते एषा एते एताः एताः एतत् एते एतानि, याप्रमाणे. ठीक आहे. चला थांबूया तिथे. कर्त्याचे उदाहरण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने, मराठीचे संस्कृतमध्ये मनाने एखादं वाक्य मनामध्ये, जसे की मी शाळेत जात आहे, तर काय होईल? अहम विद्यालयम गच्छामि. मी भोजन करीत आहे, अहम भोजनम करोमि. तो खेळत आहे, सह क्रीडती. ठीक आहे. धातू वगैरे सगळं आपलं शिकून झालेलं आहे. स्क्रीनशॉट PDF तुमच्याकडे आहे. त्यानुसार छोटे छोटे वाक्य बनवायला सुरुवात करायची आहे. तर कर्त्याचे वाक्य बनवा. हळूहळू हळू आपले सगळे कारक होतील. आता समजलंय ना? पण हो सर. हो आचार्य. चालेल. थांबूया तिथे. शुभरात्री सर्व. शुभरात्री. शुभरात्री.